सजावटीसाठी 10 टन विविध देशी विदेशी फुलांचा वापर देखील करण्यात आला। आषाढी एकादशी निमित्त नागपूरच्या गुरुदेव नगर मध्ये वारकऱ्यांचा मेळा भरला। यावेळी विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येने विठ्ठलाचा गजर केला। टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी आणि दिंडी काढत भक्त विठ्ठलमय झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या वडाळामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असं म्हणत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी पंढरपुरात गर्दी केली होती। आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळंदीमध्ये उत्सव पाहायला मिळतोय आणि जे वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीयेत ते आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। या पार्श्वभूमीवर समाधी मंदिरात विविध रंगांच्या फुलमाळांनी आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मानाच्या 9 पालख्यांची ग्राम प्रदर्शना झाली आहे आणि मानाच्या श्री क्षेत्र पिंपळनेर मधील निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याची देखील या ठिकाणी ग्राम प्रदर्शना झाली आहे। यावेळी लाखो वारकरी सामील झाले होते। टाळ मृदुंगाच्या तालावर 3 तासांची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली होती। आषाढी वारी निमित्त सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये कुंभवडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी काढली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख करून गावामध्ये दिंडी काढल्यानंतर शाळेमध्ये रिंगण सोहळा देखील पार पडला। यावेळी गावामध्ये पंढरपूर सारखंच भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। चंद्रपूरच्या निमोणमधील विठ्ठल रुक्मिणी राही मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या उत्साहामध्ये पाहायला मिळालाय। मंदिरामध्ये देवाला महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर महाआरती करून महाप्रसाद देखील वाटण्यात आलाय। दरम्यान विठ्ठल रुक्मिणीसह राही मातेची मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे। पालघरच्या वाड्यातील मिनी वृंदावन विठ्ठल नामाच्या गजरामध्ये न्हाऊन निघाले। टाळ मृदुंग आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात भव्य अशी दिंडी या ठिकाणी निघाली आहे। विठ्ठल रखुमाई, राधाकृष्ण आणि शिव पार्वतीच्या वेशभूषेतील भाविक दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले। सांगलीच्या शिराळातील कापरी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची आषाढी एकादशी निमित्त शैक्षणिक दिंडी काढण्यात आली आहे। दिंडीची सुरुवात भजन आणि मूर्तीपूजनानं करण्यात आली। यावेळी अभंग म्हणत ढोल ताशांच्या गजरात दिंडी पार पडली आहे। दरम्यान चिमुकले फुगडी घालताना देखील पाहायला मिळाले। आषाढी एकादशी निमित्त सांगलीच्या शिराळ्यातील मांगरूळ या ठिकाणी गोरक्षनाथांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, तर दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी देखील काढण्यात आल्याचं आपण पाहू शकतो। नागपुरातील शाळेत विठ्ठल रखुमाईच्या वेशात चिमुकले पाहायला मिळाले। पारंपरिक वारकरी वेशातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभाग नोंदवलाय। शंकरनगर चौकातून छोट्या वारकऱ्यांची ही वारी निघाली होती। यावेळी 2000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। संत शिरोमणी नामदेवांच्या नरसीमध्ये दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्यात।
दरम्यान मंदिरातील गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख अशी व्यवस्था देखील ठेवली. आषाढी एकादशी निमित्त जळगावच्या चोपड्यातील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयामध्ये वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लहानग्यांनी अतिशय उत्साहाने दिंडीमध्ये सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी दिंडीचा आनंद लुटला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती हे देखील दिंडीमध्ये सहभागी झाले. आणि आता घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा. आणि आता बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. गुजरातमधल्या सुरत शहराला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे उधना नवसारी मार्गावर पाणी साचलंय, तर बस डेपोपासून स्वामीनारायण मंदिरापर्यंत पाण्याने वेढा दिलाय. मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं. अमेरिकेच्या दक्षिण मध्य भागातील टेक्सास राज्यातील केर काउंटी या ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजलाय. फ्लॅश फ्लडमुळे अनेक लोक अडकले असून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याची देखील माहिती समोर येते. वसई विरार शहरामध्ये सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तब्बल 2 ते 3 तासांपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. नालासोपारामधील राजमाता नगर, त्याचप्रमाणे गालानगर, संकेश्वर नगर आणि आचोळे रोड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे या पाण्यातून जाणारी वाहनं देखील रस्त्यातच बंद पडू लागली. अहिल्यानगरच्या भंडारदरामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच आहे. सततच्या पावसामुळे निसर्गाने काट टाकली असून निसर्गाने हिरवा असा शालू परिधान केलाय. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत. पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळत असून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात. इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. 5 वर्षातील आजची विक्रमी 1578 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी 24 तासात 90 मिलीमीटर पाऊस झालाय. इगतपुरीच्या भावली धरण भरल्यानंतर भाम धरणही ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्नी नको या धबधबा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे. धरण आणि मानवनिर्मित धबधब्यांचं विहंगम असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामध्ये धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोर्नी नकोचे धरण भरलं. पावसाळी पर्यटन स्थळी पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना